आता बाबूची एंट्री आली आपल्याला. तुला जसं पाहिजे होतं तसं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या क्षणाची आम्ही एवढ्या वर्षापासून वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आपल्या मावशीला झालेला आहे छोटासा बाबू, मुलगा झाला आहे मावशीला. तर आता त्यालाच आम्ही आणायला चाललो आहे. आणि ज्या दिवशी झाला त्या दिवशीची रिॲक्शन सर्वांची, त्या दिवशी आणि तो एक मोमेंट तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टला इंट्रोमध्येच बघितला असेल. तर त्या दिवशी मी गेलो नव्हतो, तो शूट नाही केला, पण तो रिॲक्शन वगैरे बरं टाकावी, सर्वांना एक चांगलं वाटेल. तर कशी वाटली ते पण सांगा नंतर कमेंटमध्ये तुम्ही. आणि आम्ही आता चाललो आहे डोंबिवलीला मावशीला आणायला, कारण की इकडे ट्रीटमेंट चालू होती मावशीची. आणि सर्वांची आपण एक मुलाखत घेणार होतो, कसं वाटतंय सर्वांना एवढं वर्षातून झाला, ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि डॉक्टरांसाठी आम्ही बुके घेतला आहे, कारण की खरंच त्यांनी खूप काय मम्मी बोलशील, मावशीला म्हणजे दुसरा जन्मच त्यांनी पुनर्जन्म दिला. हां. सो डॉक्टरांसाठी आम्ही बुके चालवले, त्यांचा सत्कार करायचा छोटासा. आणि त्यांची पण थोडीशी आपण प्रतिक्रिया सो डॉक्टरांसाठी पण आम्ही छोटासा एक बुके चालवला आहे, त्यांचा पण एक छोटासा सत्कार करायचा आहे. आणि तुम्ही माझ्यावरूनच एक अंदाज लावू शकता, मी मावशीच्या लग्नाला होतो 1 वर्षाचा, असा छोटासा होतो ना, 1 वर्षाचा काय, हा 1 वर्षाचा होतो, वारेचाच होतो, उत्तर घातलेला. आणि आता इथे एवढा मोठा झालोय मी. सो तुम्ही त्यावरून एक अंदाज लावू शकता किती वर्षाचा एक फरक पडलाय. कंटिन्यू ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सर्व दाखवतो कसं काय असणार आहे आजच्या दिवसाचं ते. आणि आज आपल्याला बाबूला पण आणायचं आहे, वेलकम बेबीचा ऍक्च्युली हा ब्लॉग असणार आहे. तर बघूया कसं काय असणार आहे ते. मी आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि बाबूला आपल्या काचेमध्ये ठेवलेला. सो तो आता 5 ते 10 मिनिटात येईल. तर सर्वांची इथं रिॲक्शन घेतो. इथं मावशी तब्येत कशी आहे का? मस्त. मावशीची आपण नंतर घेऊ मुलाखत जराशी. इथं मावशी पहिले काकीला विचारू, मोठ्या काकीला, हे मावशीचे नाही आपल्या बाबूच्या मोठ्या काकीला. तर मावशी कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय, खूप छान. भरपूर आनंद झालाय आम्हाला बाबू आलाय म्हणून. एवढ्या वर्षातून आला, किती दिवस म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही वेट करतो घरात एक. आणि भरपूरच आनंद झालाय घरात सगळ्यांना, म्हणजे गावात पण सगळ्यांना आनंद झालाय बाबू आलाय म्हणून. असं म्हणजे एवढ्या वर्षांनी झालंय बोलला तर ते काही सांगायलाच नको. खूप खूप आनंद झाला, खूप खूप आनंद एवढ्या वर्षातून झाला. आम्हाला पण गोर होता, काहीतरी पाहिजे, एकदम भारी वाटतंय. आता तुम्ही सांगा, तुला कसं वाटतं? म्हणजे खूपच आनंद झालाय. आता एवढ्या वर्षांनी आमच्या घरात असा एक आनंदाचं वातावरण आलंय. आणि त्यामुळं सगळीच आनंदात आहे, भरपूर आनंदात आहे सगळे. आम्ही बघा काकाला न्यायला आलोय. काका हे बघा, बाबूची बाबूची पुतणी ही एवढीची. बाबू आला का? ठीक आहे, यांची मुलाखत नंतर घेऊ. आता बाबू आले, मावशी घेऊन आले, दाखवत नको याला कसलं भारी आहे. दरवाजा उघडा. वेलकम 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 पकडून ठेव. वेलकम वेलकम वेलकम. इथे टाकायचं. 5 दिवस बाबू आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होता, 5 ते 6 दिवस. त्याला आज आणला इकडं, झोपलाय. बाबूला आज मावशी डोले भरून बघताय, नाहीतर त्या दिवशी झाला तिथे मावशीला फक्त थोडंसं डायरेक्ट काचेमध्ये ठेवायला नाही. बाबूनी आता 5-6 दिवस काचत होता आणि आता हिरो सारखी एंट्री मारलाय, झोपलाय जरा तो. आणि आता त्याची मोठी मावशी आली, तिला विचारू आपण. मावशी, एवढे दिवस तूच होती इथं मावशी जवळ, तर कसं वाटतंय आता बाबू आलाय, त्याला आपण घरी घेऊन चाल? चांगलं वाटतं, आनंद झालाय.
आवाज जरा जास्त. आनंद झाले, आनंद. तुला कशा ना तू पण बोल बोल. मावशी मेहनत घेतली माझ्यासाठी, सगळ्या मेहनती घेतल्या ना आपल्या मावशी. सगळ्यांनी मेहनत. आनंद झाला. मावशी तू सांग कसं वाटतंय? खूप छान वाटतं. बाळाला आम्ही पहिल्यांदाच घेतलं आता बाहेर काढल्या खूप छान, खूप आनंद झाला. या क्षणाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. बालाची आई आजी आजी तेच आई आजी 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 आई आजी. आम्हाला खूप छान वाटतं आणि एवढ्या वर्षांनी झाल्याबद्दल आम्हाला एवढा आनंद झालाय. अख्ख्या परिवाराला आमचा आनंद झाला. सर्वांनाच झाला. ठीक आहे, आता इथून मावशीला आपल्याला घरी न्यायचंय. बाकी सर्वांचे पण काही रिॲक्शन आहेत ते दाखवतो तुम्हाला मी. झोपलेत साहेब. जास्तच लेट केला नाही आल्याने. हो खूपच मिस केला सर्व यांनी. आम्ही जेव्हा बारीक होतो तेव्हा आले असतं खेळायला, एक पार्टनर तरी आले असतं. आता कसलं गाणं मोठं झाल्यावर आला तो. इथं मम्मीचं आणि हॉस्पिटलमधला विठ्ठल रखुमाईचं एक असं मंदिर बोलू शकता किंवा अशी मूर्ती आहे. इथं आता हार नारळ ठेवला आहे की जेव्हा इथं 3 वर्ष येत होते ना, जवळपास 3 वर्ष आले. येताना आम्ही याला नमस्कार करून देवाला. माझं जाता वेळेस पण त्याची पूजा करूनच जायला पाहिजे. मम्मी तू सर्वांना विचारलं, तू सांग तुला कसं वाटतंय? देवाचीच कृपा ही 18 वर्षाने आपल्याला हे आनंद एवढा झाला आहे सांगू शकत पण नाही. देवानेच एवढा आपल्याला खुशी दिली, त्याचाच आभार मानतो. जे इथं मग मागलं होतं ते त्याने दिलं. बस अजून काय नको आता. काय नको, आता त्याला सामर्थ्य पुरवतं त्यांना. 3 वर्ष मावशी इथे येत होती ना, जेव्हा यायची तेव्हा इथं पाया पाडायची. येताना का आता होते आज होईल. तर देवानी पण ऐकलं. मामा बोललेला ना लास्ट टाईम, देवाच्या घरात देर आहे पण अंधेर नाही. आता डॉक्टर सर पण आलेले आहेत आणि त्यांनी ना आपल्या घरात 3 पॉझिटिव्ह रिझल्ट दिले. तर 2 कुठले ते मी सांगत नाही, त्यातली एक मावशी आहे. तर त्यांचे पण मनापासून आभार. त्याचसाठी एक छोटासा आम्ही सत्कार पण त्यांचा करतोय. या मामा सत्कार करून घ्या. डॉक्टर माझ्यासाठी देव आहे किंवा समान नाही तर देवच आहे. तुम्ही आतापर्यंत असे किती पॉझिटिव्ह रिझल्ट झाले ते एकदा सांगा आपल्या व्ह्युअर्सला. कारण की प्रत्येकाच्या कोणाच्या म्हणजे बघायला गेलं प्रत्येकाच्या घरात असे काही ना काही प्रॉब्लेम असतात. सो आपला एक व्हिडिओ बघून तर कोणाचं चांगलं होत असेल. आणि तुमचा पण ॲड्रेस वगैरे सांगा. सो आम्ही ईशा वुमन्स हॉस्पिटल डोंबिवली इथे स्थित आहोत. बेसिकली डोंबिवली कल्याण या एरियामध्ये खूप जास्त ॲडव्हान्स स्त्रियांसाठी हेल्थ केअर उभी करायचे खूप वर्षांचं स्वप्न होतं. आता ईशा वुमन्स हॉस्पिटलच्या माध्यमाने आम्ही ते प्रोव्हाइड करतो आहे. आम्ही लोकांना एकदम कॉन्फिडेंटली सांगतो की मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, भारतात सुद्धा ईशा वुमन्स हॉस्पिटलमध्ये जेवढ्या आधुनिक फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट आहेत भारतामध्ये 10 ठिकाणी पण नाही. सो उद्देश हाच आहे की जेवढ्या मॅक्सिमम लोकांना हेल्प करता येईल तेवढं करावं. आतापर्यंत अंदाजे 10,000 कपल्स आरामात केले. 10,000. एंटायर इंटेन्शन इज पेशंट पैसे तर देतातच. कोणी पैसे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कोणी पैसे न देता येत नाही. पण ते जेव्हा पैसे देतात तेव्हा त्यांना त्याचं मोल मिळावं या अपेक्षेने आम्ही या ट्रीटमेंट करत असतो. आणि तुमच्यासारखे छान लोक भेटले एवढं कौतुक वाटतं त्यांना. वी ऑल्सो फील ग्रेट अबाउट इट. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात बाळ आलंय आणि ज्या पद्धतीने झालं ते खूप जास्त ड्रमॅटिक होतं पण त्याचा एंड खूप छान झाला. मला याबद्दल खूप आनंद आहे. शॉर्टली सांगाल का? शॉर्टमध्ये आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये ना एक नियम आहे, भलं करा आणि सोडून द्या. ओके पुन्हा त्याच्याबद्दल बोलू नका. ओके थँक्यू. सो मी कधीही तो बडेजाव आम्ही करायला जात नाही. आमच्या पेशंटना माहिती आहे, मला माहिती आहे मी काय केलं, बस झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वराला माहिती आहे. सो आय एम हॅपी. तुमच्या घरात छान आज बाळ जाते, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके थँक्यू तुम्हाला पण आणि तुमच्या पूर्ण टीमला पण थँक्यू. थँक्यू. मी काय केलं ते त्यांनाच माहिती आहे त्यासाठी नाही का. त्या जर्नीमध्ये
ह्यांची साथ त्यांना लाभणं खूप इम्पॉर्टंट असतं. घरातली लोक उभी राहिली ना ठामपणे की मग होतं. मला अजूनही आठवतं त्या आल्या होत्या. सो असंच एकमेकालाच हेल्प करायचं असतं. नाहीतर मग काय होतं ना, ते आम्ही बऱ्याच वेळेला पाहतो आता या मार्केटिंगच्या जमान्यात कोणी कोणाला कुठेतरी पाठवतं. या सगळ्यामुळं ते चांगल्या गोष्टी नाही आहेत. उलट पेशंटनाच माहिती असतं की अरे कुठे हॉस्पिटल चांगलं आहे, कुठे डॉक्टर चांगलं आहे. सो ॲक्च्युली हा दिवस जेव्हा येतो ना तेव्हा खूप लोक एकत्र येतात. तेव्हा होतं आमची आणि तुमची सुद्धा. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यांना घेऊन आला, हे विश्वासाने आमच्याबरोबर थांबले. आमची एवढी मोठी टीम दिसायला एकाचंच कौतुक दिसतं, पण ते होण्यामागे खूप लोक असतात. आणि एवढा फॅमिलीचा सपोर्ट जेव्हा असतो ना तेव्हा मी लोकांना नेहमीच सांगतो की वंध्यत्व हा बाईचा गुन्हा नाही. तिला मदत न करणं हा गुन्हा आहे. ओके, त्यामुळे तो गुन्हा करू नका. कुणाला जर होत नाही तर त्यांना टोमणे मारणं, टॉन्ट मारणं खूप सोपं आहे. त्यांच्यासाठी मदतीला उभं राहणं हे अवघड आहे. हे केलं ना समाजाने तर नेहमी प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. थँक्यू. आता आपल्या समोर आहेत मुलाचे मामा, म्हणजे माझे पण मामा. मामा काय बोलशील या मोमेंटबद्दल? खूप आनंदाचा क्षण आहे. आनंदाचा क्षण आहे कुटुंबासाठी, दोन्ही बाजूच्या कुटुंबासाठी आनंदाचा आहे. कारण बऱ्याच वर्षातून हा क्षण आलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यामुळे खूप आनंदित असते. ठीक आहे. तर बालाचं कशा प्रकारे स्वागत कराल तुम्ही? ग्रँड बघत असते घरी गेल्यावर ना. आणि घरी आपली सर्व बच्चा पार्टी, चिल्लर पार्टी, सर्व डेकोरेशन करते. इकडं कोणच नाही आला, फक्त त्यातलं मीच एक आले. तर पप्पा काय बोलाल, असं वाटतंय एवढ्या वर्षातून मावशीला मुलगा आला? खूप आनंद. भाऊ तुला? खूप छान. मामा मोठे काका आहेत आपल्या मुलाचे, तर काय बोला अजून आनंद ना? आणखी काहीतरी बोला तुम्ही तर बोललाच पाहिजे. तर आनंद तर सर्वांनाच झाला आहे. बोला मामा, कसं वाटतंय? खूप खूप आनंदाचा क्षण आहे. आणि हा क्षण आम्हाला 18 वर्षांनी बघायला मिळाला. सर्वांनाच आनंद. त्यांच्या कुटुंबालाही आणि आपल्या त्या माहेरच्या कुटुंबालाही एवढा आनंद झाला आहे की हिशोबाच्या पद्धतीचा नक्कीच. एवढा आनंद झाला. आणि त्याच्या म्हणजे सांगण्यासारखं असं आहे की ते बोलूही शकत नाही ते क्षण. हां, बोलता येत नाही. एवढ्या सर्वांना आनंद झाला का बोलता येत नाही सर्वांना. म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये भरपूर असं आनंदाचं वातावरण आहे. सर्व एकदम हसतात वगैरे. त्या दिवशी तर सर्व रडत होते. तर काही आनंदाचे असे होते कारण की ह्या क्षणाची भरपूर जण असं म्हणजे वेट करत होते तर कधी यायचा. मावशी पण भरपूर वेट करत, भरपूर मावशीनं सोचलं यासाठी, ह्या मोमेंटसाठी. पण तिला तो देवाने आज फल दिला आहे, तर देवाचे पण आभार. आणि आता बाबूला म्हणजे डिस्चार्ज देणार आहेत आणि घरी घेऊन जायचं आहे. आणि नंतर तिकडे असणारे बाबूचं वेलकम बेबीचं जे ग्रँड एंट्री असणार आहे ते सर्व असणार आहे. आता बाबू उठलाय वाटतं. सो असं सर्व असं हे होतच राहील. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता बाबूची एंट्री झाली आपल्याला. तुला जसं पाहिजे होतं तसं. बेबीला घेऊन आम्ही आता निघालेलो आहे. ते बघा सर्व आमची चाललेत आता घेऊन मामांची. तर चला चला, बाय 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 बाय. नाही येतोय मी. हा बघा हा हॉस्पिटल होता, ईशा वुमेन्स हॉस्पिटल. बाय बाय. आणि इकडं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे बघा त्यांचा. पेंढारकर कॉलेज इथं समोर, त्याच्यासमोरच हॉस्पिटल आहे. ही इन्फॉर्मेशन कोणाच्या नक्कीच कामाला येणार आहे, त्यामुळे सांगतो मी. आणि आम्ही पण आता निघलो घरी जायला. आणि घरी आपल्या बाबूचा एकदम असा ग्रँड एंट्री होणार आहे. ते दिसेलच तुम्हाला सर्वांना. मावशीला जरासं बरं नाही आहे, त्यामुळे ना पुढंच बसवले जरा आरामात एकदम. आणि बाबूला मध्ये. तर माझी जागा का माहिती कुठे आहे, मागच बसतो. हे बाय 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 टिंग टाऊन. हां, मी मागं बसतो. ते बघ इथं मावशीला बसवले पुढं.
आम्ही आता निघालेलो आहोत. पुढे मावशीला बसवले, इथं बाबू बसलाय आणि मागं मम्मीनं मी बसलो. तर मगाशी झालं असं, ती जी एंट्री होती ना त्यासाठी आम्ही 2.5 तास थांबलो. तर ते डॉक्टरांनी दुसरं एक ऑपरेशन चालू होता. तर ते बोलले थोडं थांबा. तर थांबाल का विचारलं, तर सर्व बोलले एवढं सर्व आता वर्ष थांबले थोडंसं त्या एक मोमेंटसाठी. मग सर्व थांबलो आम्ही जवळपास 2.5 तास. आणि आता वाजलेत 4:30 ना, 4:30 वाजलेत. आम्ही आता घरी निघालो आहे आणि तिकडं पूर्ण अशी तयारी झालेली आहे. मगासून त्यांचा व्हिडिओ कॉल येते, दाखवत आहे असं डेकोरेशन तसं. डेकोरेशन पण तुम्हाला मी दाखवतो घरी गेल्यावर. बोला गणपती बाप्पा. चला आता तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत आणि यांचा डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून एंट्री ठेवले, तो मी बाहेर चोरून. हे बघा एंट्री, इट्स बॉय. हे बघा इकडं पण देवाजवळ पण फुलं ठेवले आहेत. तर तिकडून एंट्री मस्त सजवले रे. एवढा वाटला ना तर एवढी सजवतील एवढं. इकडे बेबी बॉय, तो वाजू मीच. हे बघा इथून इकडे यो इकडं बॉय. वेलकम बेबी. चला आता मावशी पण उतरेल गाडीतून, तिला घेऊ. फुगा पडला कुठला तरी. इथला पडला. सॉरी. हे बघा लावलेला आहे बरोबर. सो आता मावशी पण उतरेल गाडीतून, बेबी पण आलेला आहे. आपल्या सर्वांना दाखवतो तुम्हाला आता मी. हे बघा इथं पब्लिक बघा किती आहेत. इकडे बघा वेलकम बेबीला पब्लिक. इकडं पण इकडे गाडीत थांबले सर्व. बाबा पण नारळ घेऊन थांबले बघा. बाजूला तुझ्या तोंडावरून फुटला. वेलकम. कधीपासून झोपलेला तो, आता उठला वाटतं. उठला. ए माग बघी. रडवायचं असतं, दुसऱ्यांना रडवायचं असतं. उठलं पाहिजे ना कधी. सर्व नको मस्ती करू. आता हात पंधरा दीदी दाखव इकडं. बस बस झालं दीदी, बस दीदी बस. बघू दाखव. अरे काय उठवले. वेलकम. उठलाय तो पण आता. गणपती बाप्पा. बेडरूम मध्ये सिद्ध ठेव मामा इथं. सो जा. आता आपण केक कट करूया वेलकम बेबीचा. बाबू लागला रडायला आता. आपल्या बाबूचे आता आजी आजोबा आहेत. आई कसं वाटतं तुला? मला अगदी आनंद वाटला. एवढ्या 18 वर्षातनं झाला, मला उत्तम आनंद झालेला आहे. अजून काय बोलशील? आता इथं 3 महिने कशी जेव्हा करशील बोरे? उत्तम करीन. सद्गुरू कृपा सगळं चांगलं. ओके बाबा कसं वाटतंय? आनंद झाला आम्हाला एकदम. ओके तर आता 3 महिने मावशी इथे तिचे आपण मी पण मध्ये नेल मस्त मजा करू शकले आता.
ओके. अजून इकडे कोण आहे दादा, कसं वाटतं? एक नंबर ना. हे तुला रे एक नंबर पार्टनर झालं केला. ही सकाळपासून डेकोरेशन करते. 1 सर तिकडं 2 अजून 3. ही फक्त क्रेडिट घ्यायला. सर्वांना क्वेश्चन विचारला मी, कसं वाटतंय? आता मुलाचे मम्मी पप्पा आहेत आपल्या समोर. मामा, तुम्हाला कसं वाटतंय सांग. मला आता एवढ्या वर्षांनी जे आमच्या पदरात देवानी फळ दिलं आहे ते त्याच्याबद्दल देवाचं आणि डॉक्टरांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला ज्यांनी पण सहकार्य केलं, जेवढ्या प्रत्यक्षरित्या असो अप्रत्यक्षरित्या असो, सर्वांनी जेवढ्यांनी मदत केली त्यांचा पण खूप खूप धन्यवाद. आणि हे आनंद आहे ना, शब्दात सांगता येणारच नाही. नक्कीच. हा, कारण जे अनुभव आम्ही जे घेतलेले आहेत असे अनुभव कोणाच्या म्हणजे वाटायला नको. म्हणजे यावेळी ते लवकरात लवकर आलेले चांगले आहे. एवढी प्रतीक्षा ही कोणालाही नसावी हे मी देवाला पण प्रार्थना करतो. आणि हे जे मिळालंय त्याच्यात आम्ही आता संतुष्ट आहोत आणि खूप खुश आहोत. ठीक आहे. मावशीबद्दल काय बोला? मावशीबद्दल बोलायचं झालं तर हे सर्व जे झालं ते तिच्यामुळेच झालं. कारण तिने खूप सहकार्य केलं मला. तिच्या हट्टापायी इथपर्यंत आम्ही पोचू शकलो. त्याबद्दल मी तिचा आणि तिने ज्या वेदना सहन केल्या ते कोणी करल हे सांगू शकत नाही आहे. पण मी खरोखर तुझा खूप खूप धन्यवाद. म्हणजे तिला म्हणजे एक धन्यवाद मानतो. मावशीचा हट्ट होता आणि तिने हट्टाला ती पूर्ण केला हट्ट. आणि त्याच्यामुळे हे ठीक आहे. मामा, मावशी तू काय बोलशील? मावशी नाही बोलणार, तुम्ही मावशीवरून समजू शकता काय या क्षणाचं तिच्यासाठी असेल. तर जाऊ दे, आपण नंतर बोलूया. आता जर असेल तर वातावरण वेगळं झालं आहे. मावशी बोलली असते भरपूर, पण तिच्या अश्रूवरून तुम्ही समजू शकता किती काय तिला वाटलं असेल. चला आपण आता बाहेर जाऊया. बेबीचा वेलकम करून आम्ही आता घरी निघालोय. आणि आजचा दिवस तर मस्त गेला. सर्वांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलंच असेल, किती सर्वांना आनंद झाले घरात, परत आपल्या पूर्ण कुटुंबात. तर सर्वांबद्दल तर आपण ऐकलं, पण मी माझ्याबद्दल सांगतो का मला पण भरपूर आनंद झाला आहे. भरपूर टाईम नंतर आमच्या ग्रुपमध्ये एक छोटासा मेंबर आला आहे. लेट आला पण थेट आला. तर हा व्लॉग मी इथंच एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.